आधी आम्ही आधार व्हेरिफिकेशन आणि प्रोफाईलची माहिती अपडेट केलेली होती, परंतु आता वेबसाईट नवीन अपडेट झालेली आहे. तर आम्ही आधी माहिती भरलेली आहे, तरी आता आम्हाला पुन्हा माहिती भरायची आहे का नवीन अपडेटनुसार? तर याचे उत्तर आहे हो, पुन्हा भरायची आहे माहिती. आता पुन्हा माहिती कोणकोणती भरावी लागेल? फक्त तुम्हाला एज्युकेशन डिटेलची माहिती पुन्हा भरावी लागेल आणि आधी जी पर्सनल डिटेल होती ती आधीचीच माहिती तिथे सेव्ह आहे. आणि त्याच्यानंतर जो पुढचा कॉलम असतो ॲड्रेसचा, तोही तुम्हाला ऑटोफिलमध्ये येईल, म्हणजे पुन्हा जे आधी भरलेलं असेल तेच पुन्हा दाखवेल. आणि त्याच्यानंतर एज्युकेशन डिटेलमध्ये तुम्ही जे आधी भरलेलं असेल ते तिथे दिसणार नाही आहे, तुम्हाला ते क्लिअर दिसेल, म्हणजे ते कोरं दिसेल. म्हणून ते तुम्हाला आता फिल करायचं. आधी कसं होतं, फक्त एकच नाही कोणतं एज्युकेशन एकच टाकायचं होतं, जो तुमचं सर्वात जास्त एज्युकेशन झालेलं असेल तेच टाकायचं होतं. परंतु आता नवीन अपडेटनुसार आता तुमचे जेही काही एज्युकेशन झालेलं असेल ते सगळे तुम्हाला टाकू शकतात. असं ऑप्शन ॲड म्हणून असा ऑप्शन दिलेला आहे. आता समजा ज्याचं SSC झालं असेल त्यांनी एक कॉलम भरला, आता त्याच्यानंतर त्यांनी ITI केलं असेल त्यांनी ॲड करून ITIचं फॉर्म फिलअप करायचे. त्याच्यानंतर एखाद्याने ग्रॅज्युएशन केलं असेल तर तिथे ॲड हा ऑप्शनवर क्लिक करून ग्रॅज्युएशनचं एज्युकेशन ॲड करायचे. आणि त्याच्यानंतर एखाद्याने पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर खाली ॲड ऑप्शनला क्लिक करून पोस्ट ग्रॅज्युएशनची माहिती भरायची. अशा पद्धतीने तुम्ही एज्युकेशनचे जेही एज्युकेशन झालं असेल त्या एज्युकेशन कॉलममध्ये माहिती भरायची आहे. आता एखाद्याचे DED BEd झालं असेल तेही तुम्ही ॲडच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून ते माहिती ॲड करू शकता. आता ही माहिती ॲड करायचीच का? तर हो, कारण की जर पुढे काही एखादा समजा एखादी योजना निघाली किंवा याच्या पुढे एखादा रोजगारचा विषय निघाला की आम्हाला एज्युकेशनच्या बेसवर जर काही काम किंवा एखादा रोजगार निघालं तर आपल्याला त्या ठिकाणी कामात येईल. म्हणून आपले जे शिक्षण झालं असेल ते सर्व शिक्षण तिथे नव्यानं फिल करायचं आहे. अधिक माहितीसाठी कमेंट करू शकता.